इरिगेशन, PWD, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा, जे सार्वजनिक आणि सरकारी बांधकाम आहे त्या ठिकाणी एमसँडच वापरण्यात येईल. आता रेतीची नदीच्या रेतीची वाळूची गरज पडणार नाही. आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50-50 एमसँड बनवण्याचे क्रशर या ठिकाणी टाकणार आहोत आणि ती वाळू शासकीय बांधकामाला आम्ही वापरणार आहोत. त्यामुळे पुढच्या कॅबिनेटमध्ये एमसँड धोरण आणण्याचा आमचा विचार आहे. दगडावरनं गिट्टीवरनं सँड तयार करणे हा धोरण आहे आणि आत्ताचा वाळू धोरण हा नदी पात्रातला खाडी पात्रातला आहे. त्यामुळं दोनही धोरणातनं राज्याचा डिमांड आम्ही सप्लाय पूर्ण करणार आहोत. सोबतच आज एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज झाला आहे. जे फाळणीच्या काळामध्ये म्हणजे 1947 14 ऑगस्ट 1947ला त्या ठिकाणी जे विस्थापित झाले म्हणजे पाकिस्तानवरनं आले आणि इथे सिंधी समाजाचे जे एक मोठ्या वसाहती या राज्यात जवळपास 30 वसाहती सिंधी समाजाच्या आहेत. ज्या वसाहती या विस्थापित झाल्या पण त्यांना अजूनपर्यंत त्यांची मालकी मिळाली नाही. या राज्यामध्ये 30 वसाहती आहेत सिंधी समाजाच्या. नागपुरात जेरीपटक्यासारखी वसाहत आहे. अनेक वसाहती आहेत म्हणजे चाळीसगावला आहे, जळगावला आहेत, मुंबईमध्ये आहेत. या सर्व वसाहती कायदेशीर नाही आहेत. आज मंत्रिमंडळाने माननीय मुख्यमंत्र्यांनी आज सिंधी विस्थापिताच्या जमिनीचा त्या ठिकाणी विशेष धोरण आम्ही आज आणलेलं आहे. केवळ ज्यावेळी ते विस्थापित झाले किंवा ज्यावेळी त्यांनी आपले घरं खरेदी केले त्यावेळेचा रेडी रेकनर रेट लावून केवळ 2.5% शर्तभंग आणि 2.5% क्लास 1 करणे, रेग्युलाइज करणे, हे 5% आपल्याला आता या ठिकाणी रहिवासी करता लागतील आणि 10% हे त्या ठिकाणी वाणिज्य करता लागतील. आणि त्यामुळं मला असं वाटतं की या राज्यातल्या जेवढ्या सिंधी वसाहती आहे ज्या अनधिकृतपणे डिक्लेअर झालेल्या आहेत त्या क्लास 2 मध्ये आहेत, त्या सर्व वसाहती आता क्लास 1 मध्ये होणार आहे. मागच्या 50 वर्षापासून सिंधी समाज हा निर्णयाची वाट बघताय. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या निवडणुकीच्या मॅनिफेस्टोमध्ये, आमच्या महायुतीच्या निवडणुकीच्या मॅनिफेस्टोमध्ये, संकल्पनाम्यामध्ये सिंधी बांधवाकरता ही घरं आम्ही कायदेशीर करून देऊ असा शब्द दिला होता. आमच्या सरकारने हा शब्द पाळलेला आहे आणि आजपासून सिंधी समाजाला त्यांचे घरं, त्यांचे व्यावसायिक प्रतिष्ठानं हे कायदेशीर करून घेता येईल असा अत्यंत चांगला निर्णय आम्ही आज घेतलेला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर सिंधी समाजाला या ठिकाणी संपूर्ण लाभ मिळणार आहे आणि एक मोठा ऐतिहासिक निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला आहे. राज्यातल्या आता प्रत्येक घराची आकडेवारी वेगळी आहे पण 30 शहरं आहेत म्हणजे नागपूर महाराष्ट्रात 30 शहरं आहे ज्यामध्ये आता सिंधी समाजाच्या वसाहती रेग्युलाइज होणार आहे. मोठ्या प्रमाणावर वसाहती आहेत आणि ह्या अनधिकृतपणे डिक्लेअर झालेल्या आहेत. त्या आता सर्व कायदेशीर होणार आहे. शर्तभंग होणार, क्लिअर होणार आहे आणि आता वर्ग 1ही होणार आहे. सिंधी समाजात ज्या दिवशी तो विस्थापित झाला, ज्या दिवशी त्याला तो ज्या जागेवर बसला त्या वर्षीच्या रेडी रेकनर रेटवर आम्ही 2.5% रहिवासी, शर्तभंग 2.5% कायदेशीर करणे आणि वाणिज्याला 5% आम्ही घेतो आहे. त्यामुळं ज्यावेळी जो व्यक्ती ज्या जागेवर बसला त्या दिवशीचा रेडी रेकनर रेट आम्ही लावणार आहे. 30 मोठ्या वसाहती आहे त्याची आता कॅल्क्युलेशन होईल पण त्या पूर्ण वसाहती आता रेग्युलाइज करण्याच्या मोठ्या वसाहती आहेत. चाळीसगावची मोठी वसाहत आहे, जळगावची आहे, अमळनेरमध्ये आहे, नवी मुंबईमध्ये